नमस्कार मंडळी, धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत एकदम टेस्टी अशी लागणारी मसालेदार भरलेली भेंडी, जी की चवीला इतकी छान लागते ना. तुम्हीही एकदा घरी नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वप्रथम मी काय केलंय ना, भेंडी अशा प्रकारे धुवून घेतलेली आहे. तुम्हाला जेवढी पाहिजे तुम्ही तेवढी घेऊ शकता. मी 2 जणांपुरती करते त्यामुळे एवढीच घेतली मी. आता ही आहे ना आपण चिरून घेऊया. दोन्ही साईडचे 2 टोकं काढून घेतलेत मी. 2-2 भेंड्या घेते म्हणजे पटकन होईल. अशा प्रकारे चिरायचे आणि आहे ना त्याला मधून काप करायचे. पूर्ण खालपर्यंत नाही करायचे. एकदम एकदम थोडीशी छोटी करायची, तर अर्धी तरी झाली पाहिजे अशी, जेणेकरून त्यात आपल्याला मसाला भरता आला पाहिजे. अशा प्रकारे अशा प्रकारे भेंडी आपण कापून घ्यायची आहे. आणि आहे ना सर्व मी भेंडी कापून घेतलेली आहे अशा प्रकारे. एकदम खालपर्यंत सुद्धा नाही घ्यायचे. एकदम एकदम वरच्या वर करायचे. आता आहे ना आपण शेंगदाण्याचा कूट घेऊया त्याच प्लेटीमध्ये बाजूला. तुम्ही शेंगदाणे भाजून सुद्धा यात टाकू शकता. त्यात लसूण, जिरे, धने पावडर, गरम मसाला, घरचा कांदा लसूण मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ, कोथिंबीर असं हे सर्व मी वाटून घेतलेले आहे अशा प्रकारे. तुम्ही यात शेंगदाणे भाजून सुद्धा ऍड करू शकता. आता हे आहे ना मी शेंगदाण्याच्या कुटामध्ये ऍड केलेला आहे मसाला आपला. आणि हा आहे ना छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एकदम मिक्स करत राहायचं याला. थोडा सुद्धा मसाला बाजूला ठेवायचा नाहीये. पूर्णपणे एकदम बारकाईने मिक्स करत राहायचं याला. या भरलेल्या भेंडीची टेस्ट ना एकदम भन्नाट अशी लागते. तुम्ही बारीक लसूण सुद्धा ठेचून अ, फोडणीला देताना वापरू शकता. अशा प्रकारे भेंडी भरलेली आहे मी. मला व्हिडिओ नीट शूट करता येत नव्हता, त्यामुळे मला थोडीशी भेंडी भरताना आहे ना प्रॉब्लेम येत होता, कारण मी एका हातात कॅमेरा धरलेला. अशा प्रकारे भेंडी आहे ना आपण जिथून कट केली ना तो भाग आहे ना ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये आहे ना मसाला भरून घ्यायचा आहे पूर्णपणे. जेवढा आपल्याला फील करता येईल त्यात तेवढा मसाला फील करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आहे ना अशा प्रकारे सर्व भेंडी आपण भरून घेऊया. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओज, भन्नाट आणि सोप्या अशा रेसिपीज मी घेऊन येत राहील. आणि माझ्या सर्व रेसिपींची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जाऊन नक्की चेक करा. अशा प्रकारे मी भेंडी भरते आहे. सर्व भेंडी अशाच प्रकारे भरून घ्यायच्या आहेत. तुम्ही दोन्ही हातांनी फास्ट फास्ट भरता येईल तुम्हाला. मी एकाच हाताने भरते त्यामुळे मला थोडंसं अवघड जातंय. अशा प्रकारे एक एक करत भेंडी भरायची आहे. मसाला पूर्णपणे भरायचा आहे. ही भेंडी चवीला इतकी छान लागते ना की तुम्ही विचार पण करू शकत नाही. आणि जास्त काही सामान आणायची सुद्धा गरज नाही याला. घरातच भेटेल सर्व सामान. अशा सामानात मी बनवलेली ही रेसिपी. भरत राहायची एक 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 करत भेंडी. अशा प्रकारे मी भेंडी भरून घेतलेल्या आहेत सर्व. आता एक कढई तापून घेतलेली आहे. त्यात आहे ना 2 पळ्या तेल टाकते मी. तुम्ही तुमच्या अंदाजे जेवढी तुम्ही भेंडी करताय त्या प्रमाणाने घेऊ शकता. आता आहे ना तेल टाकून घेतले मी. तेल छान प्रकारे ना तापलं ना की जिरी आणि मोहरी टाकून घ्यायची आहे. ती छानपैकी तडतडून द्यायचे. तुम्ही ह्यात आहे ना लसूण सुद्धा कुटून टाकू शकता, म्हणजे त्याची पेस्ट पण टाकू शकता, किंवा लसूण काय बोलतात त्याला खुरडून असं ठेचतात ना, ठेचून सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता ह्यात आहे ना आपण भेंडी टाकून घेऊया आणि ना अशा प्रकारे परतत राहायचं याला. तेल थोडंसं जास्त झालंय माझ्याकडून, ते थोडंसं कमी करेल मी. पण याला आता परतायचंय छान प्रकारे. फुल गॅसच ठेवलेला आहे मी. 4 ते 5 मिनिट असं परतत राहायचं याला, जेणेकरून आहे ना आपला मसाला आहे ना छान प्रकारे भेंडीमध्ये मिक्स होतो आणि ही भाजी अजून छान लागते चवीला. आता यावर मी झाकण ठेवते आणि 5 ते 10 मिनिट असंच ठेवूया बारीक गॅसवर आपण. आता 5 ते 10 मिनिट झालेले आहे.
आता तुम्ही भेंडी बघू शकता किती छान प्रकारे शिजलेली आहे. आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया. त्यात आपण सगळं टाकलेलं आहे त्यामुळे आता काहीच टाकायची गरज नाही पडणार. आणि ना अशा प्रकारे आपली भेंडी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता कलरही किती छान आलेला आहे आणि ही भेंडी चवीलाही किती छान झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता आपली भेंडी किती छान दिसतीये. आणि अशाच सर्व भाज्यांची मी रेसिपी टाकलेली आहे, ज्याची लिंक मी आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही जाऊन एकदा नक्की चेक करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब जरूर करा. कारण माझे जे व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्ही भाजी बघू शकता किती छान झालेली आहे. आणि ही भाजी टेस्टला इतकी मस्त झालेली ना, की थोडीशी सुद्धा उरली नाही ही भाजी. आणि ही ना एकदम मस्त अशी झालती भाजी. तुम्ही ही एकदा घरी नक्कीच ट्राय करा.